मुंबईचा बोरिवली पश्चिम परिसरात आहे अनधिकृत फेरीवाल्या विरोधात आमदार संजय उपाध्याय आक्रमक झाले आहेत। संजय उपाध्यायकडून चक्क अनधिकृत फेरीवर कारवाई करण्यासाठी आहेत या धरणे आंदोलन करत आहेत। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ। सर, काय सांगाल? आपण अनोखा पद्धती आंदोलन चक्क आपण पाहिलं तर या ठिकाणी धरण्यावर बसला आहात फेरीवाल्या विरोधात, कशा पद्धतीने? माझ्या विधानसभेत बोरिवलीमध्ये लिंक रोडवर मुंबईतले सर्वात सुंदर फुटपाथ आहे। 12 फूटपेक्षा मोठे फुटपाथ असून सुद्धा लोकांना चालायला जागा नाही, कारण कार डीलरचा या फुटपाथवरती कब्जा आहे। सीसी रोडवर कब्जा आहे। एक लेन नव्हे तर दोन लेन गाड्या पार्क असतात आणि कस्टमरना गाड्या या लिंक रोडवरती दाखवल्या जातात, त्यांच्या शोरूममध्ये नाही। त्याशिवाय त्यांची एवढी दादागिरी आहे की ते सोसायटीच्या लोकांना, रहिवाशांना धमकी देतात। याच फुटपाथवरती BMCचे कॉन्ट्रॅक्टरने नाला सफाई करता काही तात्पुरत्या झोपड्या बनवल्यात, पण ते झोपडी काम झाल्यानंतर न हटवता ते तशाच ठेवल्या। तिथे ते लोक राहतात, फुटपाथवरती जेवण करतात, शौचालय करतात, आंघोळ करतात। त्याचा स्थानिक लोकांना त्रास होतो। या लोकांकडे स्मार्टफोन आहे, यांच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत, त्यांच्याकडे स्वतःची कार आहे, 2 व्हीलर्स आहेत, स्वतःचे घर असून सुद्धा हे लोक फुटपाथवर राहतात। याचा आम्ही सखोल अभ्यास केला तर आमच्या लक्षात आलं की हे लोक अवैध दारू विक्री करतात, हे लोक ड्रग्सच्या कारोबारमध्ये आहे। आणि बोरिवलीचे रस्ते हे दारू पिण्याकरता नाही आहे, बोरिवलीचे रस्ते हे ड्रग्स करता नाही आहेत। माझ्या मागे एक चौक आहे, तिकडे दिवस रात्र लोक दारू पितात। हे मला अमान्य आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। 10 दिवसापासून BMC असेल, पोलीस असेल, ट्रॅफिक असेल यांनी कडक कारवाई केली आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। पण रहिवाशांची मागणी आहे, आज इथे स्थानिक जनप्रतिनिधी, रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्या सगळ्यांची मागणी आहे की आम्हाला आमचा रस्ता 365 दिवस 24/7 असाच उपलब्ध असला पाहिजे। एकंदरीत राज्याचं सरकार सुद्धा आपलं आहे, पालिकेत महापौर पण आपला आहे, यानंतर देखील तक्रारी करून कारवाई होत नसेल, काय वाटतं? पालिका अधिकाऱ्यांचं आणि पोलिसांच्या याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। आमची सत्ता आहे म्हणून आक्रमकतेने या विषयाकडे मी लक्ष घालतो आहे, कारण मुंबईत फेरीवाला विषय असेल, अनधिकृत अतिक्रमण असेल, याच्यावर कारवाई होऊ शकत नव्हती। पण माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँड्रा स्टेशन सुद्धा क्लिअर केला आणि असे अनेक अवैध कब्जे आज मुंबईतून हटवले जात आहेत। बोरिवलीत सुद्धा आम्ही ते केलं आहे। आमची सत्ता आहे म्हणून आम्हाला ते करणं सोपं जातं आणि आम्ही जागरूक आहोत म्हणून या विषयावर आम्ही बोलतो। एकंदरीत आपण पाहिलं तर आपल्यासोबत सत्तेमध्ये आहेत शिवसेना शिंदे गट, त्यांच्याकडून मागणी करण्यात आली की जे QR कोडवाले हॉकर आहेत त्यांना रस्त्यावर बसू द्या, मात्र आपण हॉकर विरोधात कारवाई करण्यासाठी धरणे आंदोलन करत आहे आणि शिंदे गटाची मागणी आहे, याकडे कशा पाहता? मी माननीय उच्च न्यायालयाचा सन्मान करतो। उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की 1,32,000 जे हॉकर्स आहेत, ज्यांना मान्यता आहे, त्यांना QR कोड द्यावं, त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना QR कोड द्यावा। पण जी प्रक्रिया चालू होती ती सरसकट QR कोड देण्याची प्रक्रिया सुरू होती, हे चुकीचं आहे, हे हायकोर्टाची अवहेलना आहे। आणि म्हणून मी काल पत्र लिहिलं आहे की त्या 1,32,000 लोकांची जी यादी आहे, त्या यादीतील नावांची पडताळणी करून त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करूनच त्यांना QR कोड देण्यात यावा। त्याच्यानंतर स्थानिक जनप्रतिनिधी आणि जे इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये जे हॉकर्सचे प्रतिनिधी निवडून आले ते व रहिवासी यांच्या एकमताने फुटपाथवर कुठे हॉकर्स बसवायचं हे ठरवायचं। पण त्यामध्ये सुद्धा रेल्वे स्टेशन, मंदिर, प्लेग्राऊंड, हॉस्पिटल याच्या बाहेर हॉकर्सने बसू नये असा निर्देश दिला आहे। म्हणून हायकोर्टच्या आदेशाचं कुणी चुकीचं समज काढत असेल तर त्यांना स्पष्ट सूचना जाणं आवश्यक आहे। आणि कोण हे हॉकर्स आहेत, संपूर्ण मुंबईत जर 1,32,000 असतील तर बोरिवलीत किती आहे याची माहिती आम्हाला भेटली पाहिजे आणि ज्याचं नाव त्या यादीत आहे त्यालाच QR कोड दिलं पाहिजे, हीच मागणी माझी आहे। माझा कोणाचा विरोध नाही। धरण्यावर बसला आहात आपण, एकंदरीत काय मागण्या आता सध्या काय आपल्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होईल? कारण अधिकाऱ्यांचे काय संवाद वगैरे झाला का आपला? नाही, अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो। पोलीस असतील, BMC असतील, ट्रॅफिक असतील, मागील 10 दिवसापासून कडक कारवाई होते। मी विशेष करून जॉईंट CP ट्रॅफिक सत्यनारायण चौधरी साहेबांचं अभिनंदन करेन की मी आशिष शेलार साहेबांबरोबर जेव्हा मीटिंग होती त्याच्यात जेव्हा उल्लेख केला, मीटिंग चालू असताना त्यांनी मला मेसेज केला, लोकेशन मागवला आणि त्वरित कारवाई केली, त्याचे फोटो पाठवले। एवढे दक्ष आणि सक्षम अधिकारी मुंबई मध्ये आहेत, त्यामुळे मुंबई सुरक्षित आहे।
नक्कीच आपण पाहिलं तर बोरिवली लिंक रोडवर अनधिकृत फेरीवाले विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार आहेत उपाध्याय या ठिकाणी आंदोलनावर बसले आहेत. कॅमेरामॅन मोहन सत्यम सिंह एबीपी माझा मुंबई.